शहराच्या मध्यवर्ती भागात अगदी लोकांच्या डोळ्यासमोर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या देहविक्रीचा घाणेरडा धंदा पोलिसांनी भर दिवसा उधळून लावला। आदर्श लॉजवर टाकलेल्या धडाकेबाज छाप्यात पोलिसांनी 3 महिला 3 पुरुष आणि लॉज मालकाला रंगेहात जेरबंद केले। या लॉजचा इतिहास मात्र काळाकुट्ट। यापूर्वीही कित्येकदा छापे टाकूनही हा धंदा बिनधास्त सुरूच होता। आदर्श या नावाला काळिंबा फासणारा हा लॉज या पोलिसांच्या कचाट्यात सापडला। अवघ्या काही दिवसांपूर्वी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी श्रीरामपूर अवैध धंद्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता आणि आजच्या या कारवाईने तो इशारा अक्षरशः धडाक्यात उतरल्याचं सिद्ध केलं आहे। शिर्डी शहरातील कुप्रसिद्ध 4 हॉटेल्स वर्षभरासाठी सील झाल्यानंतर श्रीरामपुरात झालेली ही पहिली मोठी मोहीम ठरली आहे। पोलिसांनी आखलेल्या गुप्त योजनेनंतर हा छापा टाकला गेला आणि सर्व आरोपींचा पर्दाफाश झाला। या कारवाईनंतर शहरात अक्षरशः खळबळ माजली आहे। इतर अवैध धंद्यांवरही पोलिसांची तलवार कधीही चालू शकते अशी दहशत पसरली आहे। कारवाई पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने आखली होती। कुणालाही कानोकाणी सुतराम खबर न देता पोलिसांनी अचानक धाड टाकली आणि आदर्श लॉज मधील धंद्याचा सगळा फाडशा पडला। या कारवाईमुळे शहरातील इतर अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये अक्षरशः थरकाप पसरला आहे। आता आपली पाळी लागणार तर नाही ना अशी कुजबूज सुरू झाली आहे। आदर्श लॉजवरील ही धडक कारवाई म्हणजे फक्त एका अड्ड्याचा फांडाफोड नाही तर शहराच्या प्रतिष्ठेवरचा डाग धुवून काढण्याचा प्रयत्न आहे। आता जनता एकच प्रश्न विचारते, अशा घाणेरड्या धंद्यांना पाठीशी घालणारे कोण? अशा अड्ड्यांना संरक्षण देणारे कोण? शहराच्या हृदयस्थानी वर्षानुवर्षे चालणाऱ्या या धंद्याने समाजाचं नाव खराब केलं। पोलिसांनी आज वज्रप्रहार केला खरी, पण आता जनतेचा आवाज आहे, हा धंदा कायमचा बंद व्हायलाच हवा। या कारवाईत श्रीरामपूर पोलिसांनी दाखवलेली धाडसी भूमिका, गुप्त युक्ती आणि अचूक टार्गेट खरंच कौतुकास्पद आहे। अशा निर्भीड पोलिसांमुळेच गुन्हेगारांच्या अंगावर काटा उभा राहतो आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळतो। शहराची लाज वाचवणाऱ्या या धडक कारवाईसाठी पोलीस दलाचे मनापासून अभिनंदन करण्यात येत आहे। आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी प्रशांत भोसले। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।